नेहमी मेहनतीवर विश्वास ठेवा. नशीब तर फक्त जुगारात वापरतात. खचून जाऊ नका कधीही. तुमचं धैर्य आणि सातत्य दोघंही सोडू नका. सगळं ठीक होईल हा विश्वास अढळ ठेवा. जेव्हा लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाही ना, तेव्हा ते तुमचा मनापासून आणि ताकदीने द्वेष करायला लागतात. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला खूप जास्त सुधारण्याचा प्रयत्न केलात ना, तर तोच माणूस तुमचा शत्रू बनतो. मग तो तुमचा कितीही प्रिय का असो ना. जबाबदाऱ्यांना तर खरी शिक्षा व्हायला पाहिजे हो, कडकडून शिक्षा व्हायला पाहिजे. कारण त्या अनेक इच्छा मारून टाकतात. कधी-कधी बोलणंही गरजेचं असतं बरं का. कारण खूप शांत राहिलात तर लोकं तुम्हाला मूर्ख समजतात. तुमची खरी कहाणी त्यालाच सांगा, ज्याला जिवंत मन आहे आणि आठवणी जपून ठेवण्याची सवय आहे. कारण आजकाल लोकं ऐकून घेतात आणि नंतर मागे पुरेपूर त्याचा आनंद घेतात. सुरुवातीला दणानून वेळ देणारेच नंतर सुपर बिझी होतात राव. खरा चेहरा फक्त वेळच दाखवतो. जिंदगीत खरंच सुखी राहायचं असेल ना, तर सर्वप्रथम त्यांना विसरावं लागेल जे आधी तुम्हाला विसरले आहेत. कितीतरी नाती फक्त या गैरसमजात संपली, की फक्त नेहमी मीच बरोबर आहे. काय करायचं? सगळ्यांना अहंकार फार महत्वाचा वाटतो. आता जर झोप येत नसेल ना, तरी झोपायचा प्रयत्न कराच. कारण रात्रभर जागून तुमचं हरवलेलं प्रेम कधीही परत येत नाही. हाताच्या रेषांवर जास्त विश्वास कधीही ठेवू नका. कारण नशीब त्या लोकांचंही असतं, ज्यांचे हातच नसतात. तुम्ही थांबू शकता, पण वेळ थांबत नाही हो. म्हणून हळू का होईना, पण सतत पुढे चालत राहा. जर सोडून जायचं ठरवलं, तर माझ्यात खूप कमतरता सापडतील. पण जर निभवायचं ठरवलं ना, तर माझ्यात अनेक चांगल्या गोष्टीही आहेतच की. जीवनात प्रत्येक ठिकाणी पैसा उपयोगी पडत नाही हो. कधी-कधी माणसाची साथ सुद्धा खूप महत्त्वाची ठरते. वेळ चांगला आणि वाईट असा दोन्ही प्रकारचा येतो. म्हणूनच खराब वेळ आल्यावर जगणं थांबवायचं नसतं. कधीही निराश व्हायचं नसतं. शक्ती हवी असेल ना, तर ज्ञान मिळवा आणि सन्मान हवा असेल, तर उत्तम चारित्र्य जोपासायला शिका. चला आजपासूनच या क्षणापासूनच सुरुवात करा. जो जितकं खरं प्रेम करतो, त्यालाच तितकं दुःख सहन करावं लागतं. नियम आहे तो. जीवनात जे काही घडतं, ते काही ना काही कारणासाठीच घडतं. कधी ते आपल्याला काहीतरी बनवतं, तर कधी जीवनाचं महत्त्वाचा धडा शिकवून जातं. जे खरंच तुमच्यासोबत चालायचं ठरवतात ना, ते कारणं कधीही शोधत नाही. फक्त मार्ग शोधतात आणि साथ निभवतात. कोणाचं वागणंच जर चुकीचं असेल, तर त्याला मदत करायचं ठरवूनही कोणी मदत करू शकत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्यावा. जे तुम्हाला त्रास देऊन सुखी आहेत ना, त्यांच्या कर्माचाही हिशोब लिहिला जातोय बरं का. म्हणून ना जास्त भक्ती नाही केली तरी चालेल, उपास-तापास नाही केले तरी चालेल, पण कर्म चांगले करत राहा. जेव्हा कधी थांबावसं वाटेल, तेव्हा लक्षात ठेवा, की सुरुवात आपण का केली होती आणि कशासाठी केली होती. माणूस म्हणून जन्म घेतला आहे, तर माणुसकीचं कर्तव्य पार पाडणं हेच खरं माणूसपण आहे हो. बहुतेकदा नाती चुका नाही, तर गैरसमजांमुळे तुटतात. म्हणूनच आपल्या कानांवर नाही, तर डोळ्यांवर विश्वास ठेवा. एकदा तरी समोरासमोर बसून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. अडचणीच्या काळातली सर्वात मोठी साथ म्हणजे आशा, जी आपल्याला हे पटवते की सगळं चांगलंच होईल बाळा. प्रत्येक क्षण आनंदाचा नसतो.
कधी दुःखांनाही सामोरं जावं लागतं. इतर काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय सांगतं तुम्हाला हे जास्त महत्त्वाचं आहे. लोकांच्या मतांनी नाही, स्वतःच्या निर्णयांनी आयुष्य घडत असतं. छोट्या कारणांवर नाती तोडणाऱ्यांना साथ म्हणजे काय असते ना, ते कधी कळतच नाही. अगदी जवळ त्या माणसाच्या राहा, जो तुम्हाला गमवायचं धाडस करत नाही आणि असा विचारही तो कधी करणार नाही. आजकाल लोक नाती संपवत नाहीत. षडयंत्र करून तुम्हाला इतकं तोडतात, की तुम्हीच माघार घ्यायला स्वतःहून तयार होता. काय करणार? लय घोर कलियुग आलंय राव. जेव्हा स्वतःलाच स्वतः समजावू लागता ना, तेव्हा समजून घ्या, आता तुम्ही पूर्ण एकटे झाले आहात आणि तुमच्या आयुष्यातून सगळी नकाबी लोकं आपोआप गायब झालीत. कारण जेव्हा दुःख आपण एकटं सोसायला लागतो ना, तेव्हा अशी नकाब घेऊन असणारी माणसं आपोआप आपल्या लांब जायला लागतात. परिवर्तन हीच प्रगतीची सुरुवात असते. जे जातं त्याहून चांगलं काहीतरी नक्कीच येतं, विश्वास ठेवा. ही दुनिया फुलांचा बळी देऊन दगड जिंकण्याचा प्रयत्न करत असते. समजलं नसेल तर ही ओळ पुन्हा पुन्हा वाचा. तुमचं मन कितीही खरं असो, लोक तुमच्याबद्दल त्यांच्याच नजरेतून विचार करतील. खुश राहायचं असेल तर शांत राहा. कारण आनंदाला गोंगाट आवडत नाही, लक्षात असू द्यावा. भूतकाळावर चर्चा कधीही करू नका आणि उरलेला वेळ अजिबात वाया जाऊ देऊ नका. खोट्या प्रतिष्ठेचा गर्व नेहमी गोंगाट करतो, गडबड गोंधळ त्याला आवडत असते आणि खरी उंची नेहमी शांत असते, नम्र असते. जिथे इतरांना समजणं कठीण होईल, तिथे आता स्वतःला समजून घ्यायची वेळ आली आहे. सत्य बोललात तर आपलेही रागवतात. म्हणूनच दुनियेला नेहमी खोटं हवं असतं आणि तेच गोड वाटतं हो. जो जितका तुमचा आहे, तुम्हीही त्याच्याच मापाने राहा नेहमी. कारण जास्त दिलं तर आपल्या इज्जतीचं नुकसान होतं. असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या लाडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आठवणीने नक्की शेअर करा. आवडलं असेल तर कमेंट करून सांगा. तुमचं एक कमेंट मला खूप खूप मोटिवेशन देतं. धन्यवाद.